स्वातंत्र्याचं गाणं आपण गाऊ रे, त्याला स्वातंत्र्य समजून घेऊ रे. गणा धाव रे, गणा धाव रे, गणा धाव रे, गणा धाव रे. समतेचं गाणं आपण गाऊ रे, त्याला समजा समजून घेऊ रे. बंधुतेचं गाणं आपण गाऊ रे, त्याला बंधुता समजून घेऊ रे. अगं अक्का, ती संविधानिक मूल्य नाही का, मूल्य. कोणती मुलं? कोणाची मुलं? मुलं नाही, मूल्य मूल्य. अगं रोजच्या जीवनात जगतेस की का तू? रोजच्या जीवनात जगते, पण मला तर दिसत नाही बाबा. अगं आपला भारत देश कशावर चालतो माहितीये का? कशावर? संविधान शब्द ऐकू नये बाई. संविधान होय, माहित आहे की, पण नक्की काय हे माहित नाही. तुम्हाला माहित आहे? तुम्हाला माहिती आहे? मला माहिती आहे, मी सांगते. संविधान म्हणजे संविधान म्हणजे संविधान म्हणजे संविधान म्हणजे संविधान संविधान म्हणजे काय ते नियम, काय ती मूल्य, काय ते कलम, काय ती मूल्य, सगळे ओके होते. चौदा तुम्हाला नाही काय तुम्ही दुसरं काहीतरी विचारा. ते अमृत महोत्सव, त्याचा काय विषय? ते अमृत प्यायला देतात का? मला नाही माहित, तिला माहिती, तिला विचार. ते अमृत महोत्सव, त्याचा काय विषय? ते अमृत प्यायला देतात का? अमृत महोत्सव आहे ते आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, मग ते स्वातंत्र्य सैनिकांनी काहीतरी केलं. काय ते हरघर तिरंगा काय आहे आणि त्याचा विषय काय आहे? हर घर तिरंगा आहे. काही नाही, 3 दिवस आपल्या घरावर झेंडा लावायचा. म्हणजे त्याचा काय शक्य दिसतं काय? मग आपण आपल्या देशासाठी एवढं पण नाही करू शकत का? चला सलामी द्या. अगं ताई दादांनो, अरे मावशांनो, काकांनो, आपल्याला एवढंच त्याचा उपयोगाचं नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, संविधानिक मूल्य, अमृत महोत्सव या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. अरे ही काय सांगायला आपल्याला काही माहित नाही बाई. बरं, सांगायचं राहिलं. तुला एक प्रश्न विचारते. विचार, कुठला पण प्रश्न विचार. माझं जनरल नॉलेज एकदम परफेक्ट आहे. अच्छा, परफेक्ट होय. बरं सांग, भारताचं संविधान कोणी लिहिलं? अरे एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब. हा, उत्तम. आता पुढचा प्रश्न, संविधान समितीचे अध्यक्ष कोण? संविधान समितीचे अध्यक्ष होय. ते संविधान तयार झालं, त्याच्यानंतर त्याचे अध्यक्ष बनले. कोण त्यांचं नाव काय? माहित नाही. बरं, पुढचा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समिती तयार झाली, त्याच्यानंतर त्याचे अध्यक्ष बनले. काय त्यांचं नाव? अध्यक्ष बरं, जाऊ दे, राहिलं. मसुदा समितीचे अध्यक्ष भारताचं संविधान तयार कसं झालं? माहिती आहे की ते भारताला स्वातंत्र्य मिळालं. काही लोक इकडे गेले, काही लोक इकडे गेले, काही लोक बसले आणि ते 1900 मध्ये काहीतरी झालं. पाहिलंच पण नाही. भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं? आपण ज्या भारत देशात राहतो त्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं हे देखील आपल्याला माहित आहे. काही लोक इकडे गेले, काही लोक तिकडे गेले, काही लोक बसले आणि मिळालं स्वातंत्र्य. काय वाटतं तुम्हाला, असं मिळालं स्वातंत्र्य? नाही. ओ तुम्ही काय सांगायले आम्हाला? आम्ही रोज संविधान म्हणतो. अच्छा, हो, म्हणतात? हो. बरं, म्हण बघू. एक सावधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, लाभ 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 स्वतः प्राण अर्पण करत आहोत. जय हिंद, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. बघा, वा, वा, वा. भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, लाभ 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 लाभ. इथं खाली का हवा फुल? बरं, जाऊ दे. आता तुम्ही इतकं संविधान म्हटलंच आहात, तर त्याचा अर्थ सांग बघू. संविधानाचा अर्थ, ते एवढं मोठं संविधान आणि त्याचा अर्थ मी कसं सांगणार? येऊ नको, मी सोबत आहे, सांग. संविधान म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांना मतदान करायचं. आणि ते न्याय म्हणजे कोणालाही कसं पण वागवायचं. आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मदानात भांडणं लावले. ते मणिपूरला झालेलं प्रकार एकदम तसंच. आणि अजून काय सांग बरं. न्याय म्हणजे त्याचा अन्याय झाला त्याला पकडायचं, जेलात टाकून देऊ. वा, अरे जनरल नॉलेज. माहित आहे तुला, न्याय शब्द
समजून सांगायले, स्वातंत्र्य समजून सांगायले, धर्मनिरपेक्षता समजून सांगायले. अगं ताई, आधी ती स्वतःलाच करू, तिला ज्ञान करू. त्यात तू जाऊन तिलाच विचारते. मी सांगते तुला, धर्मनिरपेक्षता म्हणजे कुठल्याही एका धर्माचे आपण जरी असलो तरी प्रत्येक धर्माचा आदर करणे हीच खरी धर्मनिरपेक्षता. बंधुता म्हणजे सगळ्यांनी मैत्री भावाने, स्नेहभावाने एकत्रपणे राहणे हीच खरी बंधुता भारतीय संविधानात आहे. न्याय म्हणजे अन्यायाविरोधात उभारणारी मंडळी म्हणजे न्याय. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. हे असे खुले आपल्या संविधानात दिलेले आहे. आणि संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे सर्वोच्च कायदा आहे. विषमते विरोधात पुकारलेली समानतेची मंडळी म्हणजे भारतीय संविधान. समजलं का? नाही समजलं, जरा सोपं करून सांगता का? समजावून सांगते. आम्ही न्यायानं वागलो नाही कारण संविधान समजलं नाही. आम्ही न्यायानं वागलो नाही कारण संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही कारण संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही, नाही संविधान समजलं नाही. आम्ही स्वातंत्र्य जगलो नाही कारण संविधान समजलं नाही. आम्ही स्वातंत्र्य जगलो नाही कारण संविधान समजलं नाही. हो, थांबा 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 थांबा. ते अजून एक मूल्य असतं बंधुता, त्याचा काय विषय बरं? हा, आता कसं बोललीस? बंधुता. बंधुता म्हणजे सगळ्यात महत्वाचं मूल्य. मला सांग, कॉलेजला जाते? हो, जाते की मी लॉ शिकते.